नमस्कार. भाग्यश्रीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज बनवणार आहोत आपण शेवयाची खीर. हे आहे मँगो फ्लेवर शेवया. हे आपल्याला मार्केटमध्ये कोठेही उपलब्ध होतील. आता आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहोत. आता हे पॅन गरम करायचे आहे आणि त्यामध्ये 2 चमचा साजूक तूप टाकायचे आहे. जर आपल्याकडे तूप उपलब्ध नसेल तर आपण तेलाचाही वापर करू शकतो. आता ह्यामध्ये आपल्याला आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकायचे आहे. मी बदाम, चारोळी आणि बेदाणे टाकत आहे. आपण आपल्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट वापरू शकतो. आता हे ड्रायफ्रूट भाजून झालेले आहे, तर ते आपण काढून घेत आहोत. आता ह्याच पॅनमध्ये आपण शेवयाही गरम करून घेणार आहोत. शेवया खूप गरम करायचे नाही, जास्ती भाजायचे नाही, कारण हे मँगो फ्लेवर असल्यामुळे त्याची स्वाद कमी होते. त्यामुळे हे थोडेसे भाजल्यावर आपण काढून घेणार आहोत. आता हे शेवया भाजलेले आहे. आपण गॅस बंद केलेला आहे. आता हे शेवया काढून घेत आहोत. पाऊण वाटी शेवयासाठी आपल्याला अर्धा लिटर दुधाची गरज आहे. हे दूध आपण कच्चे किंवा गरम सुद्धा घेऊ शकतो. मी हे दूध गरम केलेले आहे. शाई पण आहे या दुधामध्ये. ह्या दुधाला आपण एक उकळी येऊसपर्यंत थांबणार आहोत. आपल्या दुधाला उकळी आलेली आहे. हे सतत हलवत राहायचे आहे. ह्या दुधामध्ये आपल्याला ह्या खिरीमध्ये आपल्याला कोणत्याही मावा किंवा कुठल्याही याची गरज नाही, कारण हे दूध खीर ऑलरेडी थंड झाल्यावर घट्ट होते. कमी साहित्यापासून स्वादिष्ट अशी ही खीर होणार आहे. आता आपण ह्या दुधामध्ये शेवया घालून घेणार आहोत. जर आपल्याकडे मँगो फ्लेवर शेवया नसतील तर आपण साधे शेवयाही वापरू शकतो. फक्त त्यामध्ये आपण विलायची घालायची आहे फ्लेवरसाठी. आता हे शेवया आपल्याला थोडा वेळ शिजवून घेऊन मग त्यामध्ये पुढची प्रोसेस करायची आहे. आता ह्यामध्ये आपण ड्रायफ्रूट घालून घेतलेले आहे. ही खीर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी आहे. आता ह्यामध्ये आपण आपल्या स्वादानुसार साखर घालून घेतलेली आहे, कमी जास्त प्रमाणात आपल्या आपल्या चवीनुसार. ही खीर थंड किंवा गरम दोन्ही पद्धतीने छान लागते. आपण फ्रीजमध्ये ठेवून ही खीर पिऊ शकतो किंवा खाऊ शकते. आता ह्या खिरीला आपण एक 5 ते 10 मिनिट उकळवायचे आहे, कारण हे शेवया आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. रेडी आहे आपली ही शेवयाची खीर. आपण गॅस बंद केलेला आहोत. तर पुन्हा भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीकडे. नमस्कार.